Audio Jungle. चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण काही महत्त्वाच्या क्वेश्चन्सवर डिस्कस करणार आहोत ट्रिपल ईच्या. तर वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूया. बघा त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली बघा तुम्हाला काही स्पेसिफिक क्वेश्चन दिले आहेत. आता हे डिपेंड ऑन सिच्युएशन असेल, म्हणजे याचा अर्थ असा होतो की समजा तुम्हाला क्वेश्चन जो असेल तो कोणत्या पद्धतीने विचारला त्याच्यावर तुम्हाला आन्सर डिपेंड असेल. म्हणजे याचा अर्थ की 2 मार्कला पण असू शकतो किंवा 4 मार्क्सला सुद्धा असू शकतो. ओके, आता बघा जनरली तुम्ही अगोदर आपण थोडं सिम्बॉलबद्दल डिस्कस करूया. बघा ड्रॉ द सिम्बॉल ऑफ 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर. जनरली तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन सफिशियंट आहे. इथे जर तुम्ही बघितलं हा असेल 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल आणि हा असेल ऑटो ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल. बरोबर आहे, लक्षात आलं. 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल एकदम सिंपल आहे, किंवा तुम्ही त्याला डिस्ट्रीब्यूटही करू शकता. स्टेप अप असेल किंवा स्टेप डाऊन असेल, अशा पद्धतीने तुम्ही त्याला डिस्ट्रीब्यूट करू शकता. ओके, क्लिअर आहे. आणि दुसरा जो असतो तो असेल आपला ऑटो ट्रान्सफॉर्मरचा. तर ऑटो ट्रान्सफॉर्मर जे असेल त्याच्यामध्ये फक्त आपल्याला माहिती आहे ओनली सिंगल वाइंडिंग असते. बरोबर आहे, म्हणजे हे असेल प्रायमरी साईड आणि हे असेल तुमची सेकंडरी साईड. क्लिअर आहे, कळालं. याला म्हणतो आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर आणि असेल तुमचा ट्रान्सफॉर्मर. ओके, हां, आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं वरच्या क्वेश्चनमध्ये डिफाईन द फॉलोइंग टर्म्स IP, IL, VP आणि VL. सगळ्यात पहिले मी तुम्हाला थोडं कन्फ्युजन क्लिअर करतो. ओके, आता बऱ्याच लोकांना असं वाटत असेल सर IP म्हणजे नेमकं काय होतं, म्हणजे पीक व्हॅल्यू होईल. बरोबर आहे, हां, किंवा म्हणू शकता तुम्ही प्रायमरी करंट पण होऊ शकतो. बरोबर आहे, हां, प्रायमरी करंट पण होऊ शकतो किंवा फेज करंट पण होऊ शकतो. लक्षात आलं. असं तुम्हाला बऱ्याच जणांना डाऊट असेल. क्लिअर आहे. हां, तर सगळ्यात पहिला हा डाऊट क्लिअर करून घ्या की तुम्हाला क्वेश्चन विचारला कशा संदर्भात हे खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे, जनरली तुम्हाला फक्त IP नोटेशन दिलं ना तर मॅक्झिमम 99% तुम्हाला काय विचारलं असेल रे, फेज करंट विचारला असेल. काय विचारलं असेल, फेज करंट. कारण पीक व्हॅल्यू जर तुम्हाला विचारायचं म्हटलं तर IP तुम्हाला नोटेशन देत नाही, तुम्हाला स्पष्ट ते लिहून देतील पीक व्हॅल्यू ऑफ करंट. लक्षात आलं. तुम्हाला IP दिल्याचा अर्थ जनरली काय असेल मग तुमचा फेज करंट. म्हणजे जनरली हा क्वेश्चन तुम्हाला स्पष्ट जर असा दिला तर तो असेल बघा AC फंडामेंटलच्या रिलेटेड असेल. बरोबर आहे, किंवा हाच क्वेश्चन तुम्ही रिलेटेड टू ट्रान्सफॉर्मर सुद्धा तुम्ही विचारू शकता. आता तो कोणत्या पद्धतीने आन्सर कसं द्यायचं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. बघा इथं बघा, हां, सगळ्यात पहिले जर तुम्हाला AC फंडामेंटलच्या रिलेटेड विचारलं असेल, जसं की स्टार डेल्टा कनेक्शन असेल त्याच्या संदर्भात, तुम्ही सांगू शकता आय लाईन करंट असेल. हां, इथं IPS नाही, इथं काय असेल IL असेल. बरोबर आहे, हां, आणि लाईन व्होल्टेजसाठी VL, फेज करंटसाठी IPH आणि फेज व्होल्टेजसाठी VPH. ओके, लक्षात आलं. ओके, इथं IL असेल. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज लाईन करंट. ओके, आता हे AC फंडामेंटलचे आन्सर आहेत. लाईन करंट काय असेल, फेज करंट काय असेल, लाईन व्होल्टेज काय असेल आणि फेज व्होल्टेज काय असेल. आता आपल्याला माहिती आहे स्टार आणि डेल्टा तुम्ही दोन्ही कनेक्शन बघितले असेल. मी तुम्हाला थोडा ओव्हरव्ह्यू सांगतो, नंतर तुम्हाला लक्षात येईल. बघा हे असतो बघा स्टार कनेक्शन, हा असतो डेल्टा कनेक्शन. आता आपल्याला माहिती आहे हा ट्रान्सफॉर्मरच्या रिलेटेड जरी विचारलं तर आपल्याला माहिती आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण स्टार डेल्टा कनेक्शन करत असतो किंवा वाइंडिंग जे असेल ते स्टार किंवा डेल्टामध्ये कनेक्ट करत असतो. ओके, मग इथं जर तुम्ही बघितलं तर बघा 1, बरोबर आहे, 2 आणि 3, ह्या 3 लाईन आहे. बरोबर आहे, मग याच्यावरची जी क्वांटिटी असेल त्याला म्हणतो आपण लाईन करंट, याला पण म्हणतो आपण लाईन करंट, याला पण म्हणतो आपण लाईन करंट. ओके, आणि या 2 लाईनच्या मधात जे असेल लक्षात आलं त्याला म्हणतो आपण लाईन व्होल्टेज. 2 लाईनच्या मधात बघा, म्हणजे याचा अर्थ काय, इथं आणि इथं 2 लाईनच्या मधात जे असेल त्याला म्हणतो आपण लाईन व्होल्टेज म्हणजे VL. ओके, आणि एक्झॅक्ट हे फेजच्या अक्रॉस जो असेल त्याला म्हणतो आपण फेज व्होल्टेज. क्लिअर आहे. हे असेल तुमचं स्टारसाठी. सिमिलरली इकडे तुम्हाला नोटेशन दिले बघा, हे डेल्टासाठी असेल. क्लिअर आहे. हां, मग याला जर तुम्हाला डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तुम्ही कसं लिहिणार बघा. जर तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला किंवा मे बी 4 साठी असू शकतो. बघा लाईन करंट काय, इज द करंट फ्लोईंग थ्रू एनी वन ऑफ द लाईन कंडक्टर. क्लिअर आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं स्पष्ट. इथं काय की एखाद्या लाईन कंडक्टरमधून जर करंट फ्लो होत असेल, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं बघा, द वायर्स कनेक्टिंग टू द सोर्स टू लोड. कुठं कनेक्ट आहे, सोर्स टू लोड, म्हणजे डायरेक्ट सप्लाय टू डायरेक्ट कुठं कनेक्ट आहे तुमच्या लोडला असं. बरोबर आहे, लक्षात आलं. दॅट इज कॉल्ड ॲज लाईन करंट. हा कशाने शो करतो आपण, IL ने. आणि इट इज द करंट मेजर इन ट्रान्समिशन लाईन. जनरली आपण कुठं मेजर करतो याला, ट्रान्समिशन लाईनमध्ये. क्लिअर आहे. सिमिलरली आता लाईन व्होल्टेज, बरोबर आहे, काय म्हणतो मी त्याला, लाईन व्होल्टेज. मग परत तेच आहे की लाईन करंट जसं होतं की करंट फ्लोईंग थ्रू एनी वन ऑफ द लाईन कंडक्टर, तसं व्होल्टेज अक्रॉस बिटवीन 2 लाईन कंडक्टर. लक्षात आलं. बघा मी तुम्हाला थोडं हायलाईट करतो म्हणजे अजून समजायला सोपं जाईल. बरोबर. आता याचा अर्थ काय होतो की लाईन व्होल्टेज जे असेल ते कोणाच्या मधामध्ये असेल, मग कोणाच्या मधात असेल, एनी टू लाईन कंडक्टर.
बरोबर. एनी टू का म्हटलं लाईन कंडक्टर. जसे मी आता तुम्हाला डायग्राम दाखवली त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल दॅट इज कॉल्ड ॲज लाईन व्होल्टेज. त्याला कशाने शो करतो आपण, VL ने. आणि एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं RY, YB किंवा BR, म्हणजे जसं की मी तुम्हाला आता डायग्राम दाखवली तुम्हाला लक्षात येईल बघा. हां, इथे तुम्हाला लगेच क्लिअर होईल बघा. समजा मी याला म्हटलं RY आणि याला म्हटलं समजा B, बरोबर आहे. मग RY किंवा YB किंवा PR दॅट इज कॉल्ड ॲज लाईन व्होल्टेज. क्लिअर आहे, कळालं. त्यानंतर फेज करंट, बरोबर. त्यानंतर काय, फेज करंट. फेज करंट म्हणजे होतं IPH, आपण त्याला यांना शो करत असतो, बरोबर. IPH ने त्याला शो करतो बघा. फेज करंट इज द करंट फ्लोईंग थ्रू इच फेज. प्रत्येक फेजमधून जो करंट फ्लो होत असतो दॅट इज कॉल्ड ॲज फेज करंट. क्लिअर आहे. किंवा त्यानंतर आपण वाइंडिंग किंवा लोड कंपोनंट ऑफ 3 फेज सिस्टम, लक्षात आलं, दॅट इज कॉल्ड ॲज फेज करंट. आणि याला कशाने शो करतो आपण, IPH ने. आणि डिपेंड्स ऑन हाऊ द सिस्टीम इज कनेक्टेड, म्हणजे याचा अर्थ काय, तुमची सिस्टीम स्टार आहे किंवा डेल्टा आहे त्याच्यावर तुमचा तो ठरत असतो. कसं आहे ते म्हणून मी आता पुढे गेल्यावर सांगतो बघा. लास्ट डे असलं आपली काय, फेज व्होल्टेज, बरोबर आहे. तर फेज व्होल्टेज म्हणजे काय होतं, VPH, आपण त्याला VPH ने शो करतो बघा. फेज व्होल्टेज इज द व्होल्टेज अक्रॉस अ सिंगल फेज. लक्षात आलं, फेज व्होल्टेज म्हणजे लक्षात ठेवा एका फेजच्या अक्रॉस जो तुम्हाला व्होल्टेज मिळत असतो दॅट इज कॉल्ड ॲज सिंगल फेज. म्हणजे याचा अर्थ काय, एक तुमची न्यूट्रल लाईन असेल आणि एक तुमचा R असेल, Y असेल किंवा B असेल, दॅट इज कॉल्ड ॲज फेज व्होल्टेज, बरोबर आहे. तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिलं सो दॅट इज अक्रॉस वन वाइंडिंग ऑर बिटवीन लाईन अँड न्यूट्रल इन अ स्टार सिस्टम. क्लिअर कळालं. याला आपण कशाने शो करतो, VPH. ओके. समजा तुमचं जर कनेक्शन स्टार असेल किंवा तुमचे कनेक्शन डेल्टा असेल त्याचे सुद्धा रिलेशन तुम्हाला मी ते दिले, जे तुम्ही बघून घेऊ शकता. क्लिअर कळालं. अशा प्रकारे फेज व्होल्टेज, लाईन व्होल्टेज, फेज करंट आणि लाईन करंट तुम्ही डेफिनेशन लिहू शकता. ओके. बघा मी परत सांगतो, जर तुम्हाला फक्त नोटेशन दिलं असेल असेल तर जनरली 100% या डेफिनेशन कशाचे रिलेटेड असेल, AC फंडामेंटलचे रिलेटेड असेल. म्हणजे हेच फेज करंट, फेज व्होल्टेज, लाईन करंट आणि लाईन व्होल्टेज असेल. क्लिअर कळालं. ओके. हां, त्यानंतर नेक्स्ट बघा. हां, जनरली मी तुम्हाला आताच म्हटलं होतं हे रिलेशन तुम्ही बघून घेऊ शकता. ओके. मी तुम्हाला आता म्हटलं होतं जर हाच क्वेश्चन तुम्हाला ट्रान्सफॉर्मरच्या रिलेटेड विचारला, बरोबर, हाच क्वेश्चन तुम्हाला जर ट्रान्सफॉर्मरच्या रिलेटेड विचारला तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे IP म्हणजे काय, प्रायमरी करंट, IL म्हणजे काय, लोड करंट किंवा त्याला आपण सेकंडरी करंट, आणि VP म्हणजे प्रायमरी व्होल्टेज, VL म्हणजे लोड व्होल्टेज किंवा लोड करंट. म्हणजे सरळ ज्या साईडला लोड असतो बघा, जसं तुम्हाला इथं लक्षात आलं असेल, काहीचे डायग्राम बघितलं तुम्हाला लक्षात येईल बघा. इथे म्हणू शकतो हा एक लोड आहे म्हणजे लॅम्प, बरोबर आहे. आणि इकडे जो असेल तुमचा सोर्स, बरोबर आहे. म्हणजे या साईडला जे असेल त्याला म्हणतो आपण लोड साईड, बरोबर आहे. त्याला म्हटलं आपण लोड करंट किंवा लोड व्होल्टेज. या साईडचा व्होल्टेज आणि करंटला आपण लोड व्होल्टेज किंवा लोड करंट म्हणतो, किंवा यालाच आपण म्हणतो सेकंडरी साईड, बरोबर आहे. क्लिअर आहे. हां, तुम्ही या डेफिनेशन बघून घेऊ शकता. करंट फ्लोइंग इन द प्रायमरी वाइंडिंग, करंट फ्लोइंग इन द सेकंडरी वाइंडिंग, voltage applied of primary winding and voltage obtained across secondary winding, that is called as line voltage किंवा लोड व्होल्टेज किंवा सेकंडरी व्होल्टेज. क्लिअर कळालं. बघा त्यानंतर नेक्स्ट बघा. हां, नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला, टाइप्स ऑफ DC मोटर, बरोबर आहे. आता हा जो क्वेश्चन असेल तुम्हाला अजून कसं विचारायला शकतो, क्लासिफिकेशन ऑफ DC मोटर, बरोबर आहे. लक्षात ठेवा हा क्वेश्चन तुम्हाला कसं विचारला जाऊ शकतो, क्लासिफिकेशन ऑफ DC मोटर. म्हणजे DC मोटर, आता याच्यात महत्त्वाचं बघा, DC मशीन वेगळं आहे आणि मोटर वेगळं आहे. DC मशीनमध्ये 2 पार्ट येतात, बरोबर. लक्षात ठेवा मशीन जर म्हटलं तर त्याच्यामध्ये 2 पार्ट येतात, त्याच्यामध्ये मोटर पण येईल सर, आणि त्याच्यामध्ये जनरेटर पण येईल, बरोबर आहे. हां, याला म्हणतो आपण मशीन. म्हणजे DC मशीनबद्दल नाही म्हटलं, DC मोटरबद्दल बोललो आहे, बरोबर. मग काय क्लासिफिकेशन ऑफ DC मोटर. DC मोटरचे 3 क्लासिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये बघा, एक असेल सेपरेटली एक्साइटेड, दुसरा असेल सेल्फ एक्साइटेड, आणि तिसरा कोणता असतो, परमनंट मॅग्नेट, बरोबर आहे. हे त्याचे मेन 3 टाईप्स आहेत. आता त्याच्यामध्ये सेल्फ एक्साइटेडमध्ये पण 3 टाईप्स आहेत, कोणत्या, शंट एक्साइटेड आणि सिरीज एक्साइटेड आणि कंपाऊंड असेल. म्हणजे काय, सिरीज DC मोटर, शंट DC मोटर आणि कंपाऊंड DC मोटर. कंपाऊंडचे पण आणखी 2 टाईप्स आहेत, कम्युलेटिव्ह कंपाऊंड किंवा डिफरन्शियल कंपाऊंड. याचे आणखी दोघांचे 2 टाईप्स आहेत, लॉंग शर्ट, शॉर्ट शर्ट. म्हणजे याचा अर्थ काय, याचे पण एक लॉंग शर्ट आहे, बरोबर आहे, आणि शॉर्ट शंट. सेम लाईक दॅट याचे पण सुद्धा काय, लॉंग डिफरन्शियल आणि शॉर्ट डिफरन्शियल असे टाईप्स याचे पडत असतात. क्लिअर आहे. याला म्हणतो आपण क्लासिफिकेशन ऑफ DC मोटर, बरोबर. लक्षात ठेवा DC मोटरचे ॲक्च्युअल मेन टाईप्स कोणते आहेत, एक सेपरेटली एक्साइटेड असेल, एक सेल्फ एक्साइटेड असेल आणि परमनंट मॅग्नेट असेल, बरोबर. मग त्याच्यातलं सेल्फ एक्साइटेडचे अजून खाली क्लासिफिकेशन आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. ओके. क्लिअर आहे. डिपेंड ऑन सिच्युएशन हा सुद्धा तुम्हाला क्वेश्चन 2 मार्क किंवा 4 मार्कला विचारला जाऊ शकतो. क्लिअर आहे. जनरली क्लासिफिकेशन असेल फक्त तुम्हाला 2 मार्कला विचारला जाईल. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, एक्सप्लेन ट्रान्सफॉर्मर. आता महत्त्वाचा मुद्दा, हा जो क्वेश्चन्स आहे, हा क्वेश्चन याच्या एक सिंगल क्वेश्चन तयार करायचे रॅन्डमली कितीतरी क्वेश्चन्स तयार होऊ शकतात. याचा अर्थ काय सर, की याच्यावर तुम्हाला
क्वेश्चन हे वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात, बरोबर आहे. आता हा एकच क्वेश्चन आपण दिला सिंपल की बाबा एक्सप्लेन ट्रान्सफॉर्मर. मग एक्सप्लेन ट्रान्सफॉर्मर तुम्हाला दिला तर जनरली 4 किंवा 6 मार्क्ससाठी क्वेश्चन असू शकतो. तर तुम्हाला त्या पद्धतीने थोडं जनरली कन्स्ट्रक्शन वर्किंग वगैरे असेल, ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज ॲप्लिकेशन म्हणजे सगळं थोडं डिस्कस करूया, म्हणजे जेणेकरून तो क्वेश्चन तुमचा कम्प्लिटली कव्हर होऊन जाईल. ओके, बघा कन्स्ट्रक्शन बघू. सगळ्यात पहिले त्याचं बघू आपण. त्याचं कन्स्ट्रक्शन असेल ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन नेमकं काय असतं. आता तुम्हाला माहिती पार्ट्स ऑफ ट्रान्सफॉर्मर तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, बरोबर. तुम्ही एक पार्ट्स आपण थोडं शॉर्टमध्ये त्याला डिस्कस करूया. त्याच्यामध्ये वाइंडिंग असते, एक प्रायमरी वाइंडिंग असेल, एक असेल त्याची सेकंडरी वाइंडिंग, बरोबर आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक कोअर असते, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इन्सुलेशन असेल, बरोबर आहे. हां, अजून त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर ऑइल असतं, कन्सर्वेटर असेल, ब्रिदर असेल आणि टॅप चेंजर असेल. असे जनरली आपण डिफरंट पार्ट्स घेतले आणि त्या पार्टचे फक्त शॉर्टमध्ये फंक्शन लक्षात ठेवूया, बरोबर आहे. कारण हा क्वेश्चन जसा आहे, समजा मी एक कन्सिडर केलं की हा क्वेश्चन एक्सप्लेन ट्रान्सफॉर्मर इन डिटेल, असा मी कन्सिडर करून आन्सर देतो. तुम्हाला स्पेशली कधी विचारला जाऊ शकतं, हा एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर असेल किंवा एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ ट्रान्सफॉर्मर असेल, बरोबर आहे. डिपेंड ऑन सिच्युएशन असेल. क्लिअर आहे. तुम्हाला कन्स्ट्रक्शन मी थोडं शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. बघा प्रायमरी वाइंडिंग म्हणजे काय, कनेक्टेड टू द इनपुट एसी सप्लाय. इनपुट एसी सप्लाय साईडला जे कनेक्ट असेल त्याला म्हणतो आपण प्रायमरी वाइंडिंग, बरोबर आहे. त्यानंतर त्याचं फंक्शन काय, द प्रोड्यूस अँड अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स, बरोबर. याचं काम काय असतं रे, अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस करायचं काम असतं. क्लिअर आहे. इन द कोअर वेन करंट फ्लो, म्हणजे करंट एकदा त्याला दिला किंवा करंट फ्लो झाला त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट करायचं काम करतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट असेल बघा सेकंडरी वाइंडिंग, बरोबर, म्हणजे लोडच्या साईडची. हा कनेक्टेड टू द लोड ऑर आउटपुट सर्किट, म्हणजे लोडला किंवा आउटपुटला आपण त्याला कनेक्ट. त्याचं फंक्शन काय, रिसिव्ह एनर्जी फ्रॉम मॅग्नेटिक फ्लक्स अँड डिलिव्हर्स, म्हणजे सरळ काय, प्रायमरीच्या नंबर ऑफ टर्न्स तुमचे प्रायमरीचे मॅग्नेटिक फ्लक्स तुमचे सेकंडरी किती लिंक झाल्या, ते आउटपुट जे असेल ते कोणाचं ते रिसिव्ह करायचं काम कोणाचं असतं, सेकंडरी साईड, बरोबर. त्यानंतर बघा मॅग्नेटिक कोअर. आता मॅग्नेटिक कोअर म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही की जी तुम्हाला एक छोटीशी डायग्राम दाखवतो, म्हणजे तुम्हाला अजून समजायला सोपं जाईल. बघा ही जी दिसतं ना, ही जी वाइंडिंग आपण वाऊंड करतो ना, ही वाइंडिंग ज्याच्यावर वाऊंड करतो आपण त्याला म्हणतो मॅग्नेटिक कोअर, बरोबर. आता ही जी मॅग्नेटिक कोअर असेल त्याच्याबद्दल थोडं डिस्कस करूया. बघा एक्झॅक्ट काय आहे. बघा मॅग्नेटिक कोअर मध्ये काय सांगते, मेड ऑफ लॅमिनेटेड सॉफ्ट आयर्न ऑर सिलिकॉन स्टील. जनरली आपण ही लॅमिनेटेड सिलिकॉन स्टीलची वापरत असतो का, त्याची परमेबिलिटी कमी असते, जास्त असते, आणि त्याचा रिलक्टन्स काय असतो रे, कमी असतो, कारण त्याच्यामध्ये मॅक्झिमम फ्लक्स जे असतात ते फ्लो होऊ शकतात. म्हणून त्याला आपण जास्त जनरली सिलिकॉन स्टीलचा वापरतो, विशेष म्हणजे लॅमिनेटेड वापरतो, बरोबर आहे. लक्षात ठेवा लॅमिनेटेड का वापरतो, त्याच्यामुळे रेडिकल लॉसेस किंवा वेस्टेज लॉसेस कमी होतात. सिलिकॉन स्टील सुद्धा तीच रिझन आहे. क्लिअर आहे. त्यानंतर फंक्शन बघा, इट प्रोव्हाइड्स लो रिलक्टन्स पाथ. मी तुम्हाला म्हटलं आता याचा रिलक्टन्स कसा असतो, त्याचा रिलक्टन्स कसा असेल, लो असेल. लो रिलक्टन्स पाथ फॉर मॅग्नेटिक फ्लक्स, म्हणजे सरळ मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होण्यासाठी जो रस्ता असतो तो हा प्रोव्हाइड करत असतो. अँड लिंक प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग इफिशियंटली, म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग त्यासोबत लिंक करण्यासाठी काम कोण करतो, हा मॅग्नेटिक कोअर, बरोबर. त्यानंतर असतो बघा इन्सुलेशन. आता इन्सुलेशन नेमकं काय असतं ते बघा. इन्सुलेशन ॲक्च्युअल कंडक्टरसाठी वेगळं असतं, पण ट्रान्सफॉर्मरसाठी वेगळं असतं. बघा प्रोव्हाइडेड बिटवीन वाइंडिंग अँड कोअर, म्हणजे सरळ काय त्याच्यामध्ये एक इन्सुलेटेड जे ट्रान्सफॉर्मरचे जे ऑइल असतं त्याचं काम काय असतं की बाबा या दोघांमध्ये वाइंडिंगच्या आणि कोअरच्या मध्ये काय करायचं, इन्सुलेशन किंवा आयसोलेशन प्रोव्हाइड करायचं. त्यानंतर फंक्शन काय, टू प्रिव्हेंट इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट, म्हणजे जर समजा प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग एकमेकाला टच झाली तर काय होईल, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट होऊ शकते किंवा वाइंडिंग आणि कोअरमध्ये सुद्धा शॉर्ट सर्किट होऊ शकतं. त्याच्यामध्ये इन्सुलेशन आपण वापरत असतो. इन्सुलेशन म्हणजे फक्त ट्रान्सफॉर्मर ऑइलच नाही, त्याच्यामध्ये बरेच तुमचे त्याचे इन्सुलेशन पेपर वगैरे असेल ते आपण यूज करत असतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा ट्रान्सफॉर्मर ऑइल. जर ट्रान्सफॉर्मर ऑइल जर बघितलं, मी तुम्हाला आताच बोललो ट्रान्सफॉर्मर ऑइल हे इन्सुलेशन प्रोव्हाइड करत असतं. बघा सराउंड द कोअर अँड वाइंडिंग, म्हणजे आतमध्ये आपण टँकमध्ये त्याला टाकत असतो. बघा फंक्शन काय, टू प्रोव्हाइड कूलिंग. याची दोन कामं आहे, एक कूलिंग आणि दुसरं काय असतं, इन्सुलेशन प्रोव्हाइड करायचं काम कोण करत असतं, ट्रान्सफॉर्मर ऑइल. त्यानंतर असतं बघा कन्झर्वेटर टँक. काय असतं त्याच्यानंतर कन्झर्वेटर टँक. आता कन्झर्वेटर टँक जर बघितलं तुम्ही, ते डायग्राम असेल तुम्हाला इथे दिसत असेल, बरोबर. याच्यामध्ये काय होतं, ट्रान्सफॉर्मरमध्ये जे ऑइल उकळत असतं, बरोबर. हे उकळणारं ऑइल एक्सपान्शन झाल्यावर ट्रान्सफॉर्मरच्या वर जाणार नाही, बरोबर. म्हणजे उकळल्यामुळे काय, समजा आपण पाणी उकळताना बघत असतो, समजा एखाद्या पातेल्यावर जर आपण एखादी वर प्लेट वगैरे ठेवली, तर उकळतं पाणी ती प्लेट जी असेल ती अशी वर डान्स करत असते, म्हणजे ते पाणी वर फेकत असतं. तसं ते एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ जे वॉटर असेल किंवा जी ऑइल असेल त्यासाठी एक सेपरेटली एक्स्ट्रा एक्सेस अमाऊंट ऑफ वॅकन्सी तयार करून ठेवली, त्याला म्हणतो आपण कन्झर्वेटर. म्हणजे ते उकळलेलं उड्या मारणारं ऑइल जे असेल ते वर जातं, परत खाली येतं, म्हणजे एक्स्ट्रा ऑइल जे असेल ते इथं त्याला स्पेस ठेवला जातो, बरोबर. त्यानंतर आपण कन्झर्वेटर टँक. टँक कनेक्टेड टू द मेन टँक, बरोबर. मेन टँकला त्याला आपण कनेक्ट करतो आणि काय करतो, अलोज एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द ट्रान्सफॉर्मर ऑइल ड्यू टू टेम्परेचर चेंजेस. ते गरम झाल्यामुळे ते जे उकळतं त्याच्यामध्ये काय होतं, एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन होतं, त्यासाठी आपण त्याला वापरत असतो. की त्यानंतर बघा ब्रिदर. आता ब्रिदर म्हणजे काय, की सरळ
आपल्याला जसं नाक असतं श्वास घेण्यासाठी, तसंच इथं याचं ब्रिदर असतो बघा. ब्रिदरचं काम काय, कंटेन सिलिका जेल, त्याच्यामध्ये सिलिका जेल असतं बघा. फंक्शन काय, टू प्रिव्हेंट मॉइश्चर फ्रॉम एंटरिंग द ट्रान्सफॉर्मर ड्युरिंग ब्रिदरिंग ऑफ एअर. म्हणजे सहसा ट्रान्सफॉर्मरमध्ये जे काही मॉइश्चर वगैरे जे असेल ते जर एंटर झाला तर तो ते लगेच सांगत असतो, कारण मॉइश्चर वगैरे जे वाढलं असेल त्याचे कलर वेगळे असतात, बरोबर आहे. जनरली या ब्रिदरमध्ये सिलिका जेल नावाचा कंटेन असतो आणि त्याचा कलर चेंज होत असतो बघा. म्हणजे नॉर्मल कंडिशन जर असेल तर याचा कलर असतो ब्लूइश कलर असतो, आणि जर समजा फॉल्ट वगैरे झाला किंवा समजा त्याच्यामध्ये मॉइश्चरचं कंटेंट वाढलं, तर मॉइश्चरचं कंटेंट वाढल्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये पिंक कलर तयार होतो सिलिका जेल्स. ओके. त्यानंतर असतं बघा टॅप चेंजर. टॅप चेंजर म्हणजे याचं काम काय, टू प्रोव्हाइडेड ऑन ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग, बरोबर आहे. ट्रान्सफॉर्मर वाइंडिंगला तो प्रोव्हाइड केला असून त्याचं फंक्शन काय, ॲडजस्ट द आउटपुट व्होल्टेज बाय चेंजिंग द नंबर ऑफ टर्न्स, बरोबर आहे. तुम्ही बघितलं असेल की आपली इलेक्ट्रिसिटी आपल्या घरापर्यंत पोहोचते, बरोबर आहे. इकडच्या साईडची लाईट बंद करायची किंवा कमी जास्त लाईट करण्याचं काम कोण असतं, किंवा कमी जास्त आउटपुट व्होल्टेज असेल ते ॲडजस्ट करायचं काम कोण करतं, टॅप चेंजर, बरोबर आहे. लोड कमी जास्त करणे, जसं तुम्ही ऐकलं असं बघा, लोड शेडिंग चालू झाली. तिथे लोड शेअरिंग जे असेल ते कोणाच्या थ्रू ॲडजस्ट करतो आपण, ह्या टॅप चेंजरच्या थ्रू. क्लिअर कळालं. हे असं त्याचं जस्ट कन्स्ट्रक्शन. शॉर्टमध्ये थोडा फक्त फंक्शन लक्षात ठेवा बघा. वर्किंग सुद्धा मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दिली, कारण एकच क्वेश्चन आपण लेंदी होते बघा. बेस ऑन म्युच्युअल इंडक्शन, बरोबर. कोणत्या प्रिन्सिपल चालतो ट्रान्सफॉर्मर रे, म्युच्युअल इंडक्शन, बरोबर आहे. एसी सप्लाय टू प्रायमरी साईड. मी प्रायमरी साईडला जे असेल किंवा प्रायमरी वाइंडिंगला एसी दिला, ती काय करते, क्रिएट्स अल्टरनेटिंग फ्लक्स तो तयार करेल, आणि फ्लक्स त्या अल्टरनेटिव्ह फ्लक्स जे असेल ते लिंक सेकंडरी साईड, त्या सेकंडरी साईडला लिंक होतील अँड इंड्यूस EMF, आणि तो काय करतील, EMF इंड्यूस करतील, बरोबर आहे. व्होल्टेज चेंजेस अकॉर्डिंग टू टर्न्स रेशो, म्हणजे जसे जसे तुमच्या टर्न्स, नंबर ऑफ टर्न्स कमी जास्त होतील तसं तुमची व्होल्टेज लेवल कमी जास्त होईल, बरोबर. याच्या टाईप्स कोणकोणते असतात, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असेल, पॉवर ट्रान्सफॉर्मर असेल, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असेल. मी याच्या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ घेतला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघून घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये क्लासिफिकेशन वगैरे दिलेले आहे. ओके. त्यानंतर बघा ॲप्लिकेशन. ट्रान्सफॉर्मरचे ॲप्लिकेशन काय काय, पॉवर ट्रान्समिशन असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, अडॅप्टर असेल, चार्जर असेल. आपल्या घरी जे चार्जर वगैरे बघा तुम्ही ओपन करून, त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मर दिसेल, बरोबर आहे. आपल्या मोबाईलचा अडॅप्टर असेल. ओके. नंतर इलेक्ट्रिकल आयसोलेशनसाठी याला वापरतो. ओके. ॲडव्हान्टेज बघा, इफिशियन्सी, हाय इफिशियन्सी, नो मूव्हिंग पार्ट्स. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मोटरसारखे मूव्हिंग पार्ट्स नाही आहे, त्यामुळे मेंटेनन्स जे असेल त्याचं कमी आहे. कॅन हँडल हाय व्होल्टेज, हाय व्होल्टेज हँडल करू शकतो. डिसएडव्हान्टेज काय, वर्क ओनली विथ AC. ट्रान्सफॉर्मर आपल्याला माहिती फक्त कोणत्या सप्लायवर चालतो, AC DCवर चालत नाही. तसंच तो बल्की पण असेल आणि कॉस्टली सुद्धा असतो, आणि लॉसेस असतात त्याच्यामध्ये दोन, कोणकोणते, एडी करंट आणि हिस्टेरिसिस लॉसेस. ओके. चलो नेक्स्ट. त्यानंतर बघा एक्सप्लेन DC मोटर. सिमिलरली मी तुम्हाला आता म्हटलं होतं तसं आपला ट्रान्सफॉर्मरचा क्वेश्चन होता, तसं सेम लाईक दॅट आता हा DC मोटरचा आहे. याचे पण वेगवेगळे डिफरंट बरेच क्वेश्चन तयार होतात, जसं की म्हणू शकतो एक्सप्लेन सिरीज DC सिरीज मोटर, एक्सप्लेन DC शंट मोटर, एक्सप्लेन DC कंपाऊंड मोटर, बरोबर, किंवा एक्सप्लेन सेपरेटली एक्साइटेड DC मोटर, बरोबर. म्हणजे असे बरेच क्वेश्चन तयार होतात. त्याच्यामध्ये फक्त आपण एक सिंगल क्वेश्चन तयार केला, त्या क्वेश्चनमध्ये आपण सर्व पॉईंट कव्हर करायचा प्रयत्न करूया, बरोबर आहे. बघा सगळ्यात पहिली स्टार्टिंग बघा, कन्स्ट्रक्शन ऑफ DC मोटर. DC मोटरचं कन्स्ट्रक्शन आपण डिस्कस करताना त्याच्यामध्ये थोडे छोटे छोटे पार्ट्स आहे. आर्मेचर असेल, आर्मेचर म्हणजे काय, आर्मेचर वाइंडिंग म्हणजे काय, जे रोटर असते, जे रोटर असेल, फील्ड वाइंडिंग असेल, म्हणजे इंडायरेक्टली समजून स्टेटर असेल, कम्युटेटर असेल, ब्रशेस असेल, याचे कामं किंवा याचे फंक्शन काय काय ते आता आपण थोडं डिस्कस करूया. बघा मी एकदम तुम्हाला शॉर्टमध्ये दिले, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन जास्त लेंदी होऊ नये. ओके. बघा आर्मेचर म्हणजे सरळ काय, रोटर जो पार्ट तुमचा फिरत असतो त्याच्यावर जी वाइंडिंग असते त्याला काय म्हणतो आपण, आर्मेचर वाइंडिंग, किंवा त्याला म्हणतो आपण आर्मेचर. ओके. बघा इट इज द रोटेटिंग पार्ट. मी तुम्हाला आताच म्हटलं होतं, तो काय असतो, रोटेटिंग पार्ट ऑफ DC मोटर कन्सिस्ट ऑफ कंडक्टर प्लेस इन अ स्लॉट. म्हणजे त्याचे जे स्लॉट असतात त्याच्यामध्ये काय केलं असतं आपण, कंडक्टर प्लेस केला असतं, त्यालाच म्हणतो आपण आर्मेचर वाइंडिंग, बरोबर आहे. कॉईल असेल त्याला म्हणतो आपण आर्मेचर वाइंडिंग. ओके. त्याचं फंक्शन काय बाबा, मेन बघा याचं फंक्शन काय, कॅरीज करंट अँड इंटरॅक्ट्स विथ अ मॅग्नेटिक फील्ड टू प्रोड्यूस टॉर्क, बरोबर आहे. म्हणजे सरळ काय की याच्यामधून करंट कॅरी करायचं काम करत असतो, बरोबर. जे आपण सप्लाय देणार त्याचं काम काय, करंट कॅरी करायचं काम कोण करतं, आर्मेचर किंवा रोटर वाइंडिंग विथ अ मॅग्नेटिक फील्ड टू प्रोड्यूस टॉर्क. लक्षात आलं की त्यानंतर आपण रोटेशन. त्यानंतर हे बघा फील्ड वाइंडिंग, बरोबर आहे. हा फील्ड वाइंडिंग म्हणजे स्टेटरवाली वाइंडिंग, जी की तुमच्या रोटेट होत नाही. प्लेस ऑन अ स्टेशनरी पार्ट. मी तुम्हाला म्हटलं आता रोटेट होतो का नाही, म्हटलं आपण स्टेशनरी पार्ट प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड वेन करंट फ्लोज थ्रू इट, बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण याच्यामध्ये करंट देत असतो, करंट दिल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस, म्हणजे आपण ज्यावेळेस सप्लाय देतो त्यावेळेस त्याच्या अक्रॉस NS पोल तयार करायचं काम कोण करत असतं, स्टेटर वाइंडिंग किंवा फील्ड वाइंडिंग. लक्षात आलं. याचं फंक्शन आपण आता बघितलं की त्याचं फंक्शन काय सांगितलं मला, याचं फंक्शन काय सांगतो की टू
प्रोड्यूस किंवा क्रिएट्स अ मॅग्नेटिक फ्लक्स नेसेसरी फॉर द मोटर ऑपरेशन. बरोबर. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे कम्युटेटर. त्यानंतर काय नेक्स्ट कम्युटेटर. बरोबर आहे. आता कम्युटेटर जर असेल तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला एक डायग्राम दाखवतो बघा, इथे तुम्ही लक्षात आलं असेल. बरोबर. हे जे ग्रीन कलरचे 3 पट्ट्या दिसतात तुम्हाला, हे असेल तुमचा कम्युटेटर. बरोबर आहे. आता हे कम्युटेटरचं काम काय असतं मी तुम्हाला जस्ट सांगतो, लक्षात येईल बघा. अ सिलेंड्रिकल स्ट्रक्चर मेड ऑफ कॉपर सेगमेंट. कशाचं बनलं असतं? सिलेंड्रिकल स्ट्रक्चर मेड ऑफ कॉपर सेगमेंट कनेक्टेड टू आर्मेचर वाइंडिंग. कशाला कनेक्टेड असतं? ते आर्मेचर जो पार्ट तुमचा फिरत असतो. फंक्शन काय? कन्वर्ट्स अल्टरनेटिंग करंट. म्हणजे सरळ तो काय करतो? एसीचं काय करतो रे? डीसी करतो. बरोबर. किंवा वाईस वर्षा पण आपण याला करू शकतो. लक्षात आलं? एसीचं डीसी किंवा डीसीचं एसी करण्याचं काम कोण करत असतं? कम्युटेटर करू शकतो. लक्षात आलं? इन्श्युअर्स कंटिन्युअस रोटेशन बाय रिव्हर्सिंग करंट डायरेक्शन. की त्यानंतर बघा ब्रशेस. त्यानंतर काय तुमचा ब्रशेस. आता ब्रशेसचे काम काय असतं? मेड ऑफ कार्बन अँड प्लेस ऑन कम्युटेटर. कशापासून बनलेला आहे? हा कार्बनपासून आणि कुठे ठेवला असतो? तो कम्युटेटरवर प्लेस केलेला असतो. फंक्शन काय? प्रोव्हाइड इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन एक्सटर्नल सर्किट अँड रोटेटिंग आर्मेचर. बरोबर आहे. म्हणजे जो रोटेटिंग पार्ट असतो त्या रोटेटिंग पार्टला एक्सटर्नल सप्लाय कनेक्ट करायचं काम कोण करत असतं? ब्रशेस. कोण करत असतं? ब्रशेस. बरोबर आहे. आर्मेचर बाय सप्लाईंग करंट टू इट. क्लिअर आहे? कळालं? त्यानंतर नेक्स्ट आहे बघा वर्किंग. बरोबर आहे. आता जर तुम्ही बघितलं असेल बघा, हा एस पोल आहे, हा तुमचा एन पोल आहे. बरोबर. या दोघांच्या मधामध्ये तुमचा हा रोटर फिरतोय बघा, आणि ही जी असेल ती रोटरची वाइंडिंग, जी फिरतो ती असेल त्याची रोटरची वाइंडिंग, आणि त्याला आपण बाहेरून असा एक सप्लाय दिलेला आहे. बरोबर आहे. जसं की आपण म्हणतो ना, करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड. रोटरला आपण डीसी सप्लाय दिला. लक्षात आलं? अशा प्रकारे तो रोटेट होत आहे. क्लिअर आहे? बघा वर्किंग असेल बेस ऑन लॉरेंज फोर्स प्रिन्सिपल. हा कोणत्या बेसवर चालतो? लॉरेंज फोर्स प्रिन्सिपल. ओके. करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स अ फोर्स. मी तुम्हाला आताच म्हटलं, व्हेन करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड देन फोर्स इज एक्सपिरियन्स ऑन दॅट कंडक्टर. या प्रिन्सिपलवर तुमचा तो काम करत असतो. प्रोड्यूस त्याच्यानंतर काय होतं? तो टॉर्क प्रोड्यूस करतो आर्मेचर, नंतर रोटेट होईल. बरोबर. मी तुम्हाला शॉर्टमध्ये दिलं आहे. कम्युटेटर इन्श्युअर कंटिन्युअस रोटेशन. त्यानंतर त्याचे टाईप्स कोणकोणते आताच बघितलं आपण? सिरीज मोटर, शंट मोटर आणि कंपाऊंड मोटर. क्लिअर आहे? कळालं? हां. त्यानंतर नेक्स्ट बघा ॲप्लिकेशन वगैरे जे असेल ते लक्षात ठेवा. एक 2 ॲप्लिकेशन. इलेक्ट्रिक व्हेकल असेल, क्रेन असेल, हॉइस्ट असेल, मशीन टूल्स असेल. ॲडव्हान्टेज कोणते त्याचे? हा स्टार्टिंग टॉर्क आहे, इझी स्पीड कंट्रोल आहे, गुड परफॉर्मन्स आहे. डिसॲडव्हान्टेज काय? रिक्वायर मेंटेनन्स. याला ब्रशेस असल्यामुळे काय होतं? थोडं घर्षण वगैरे होतं, व कम्प्युटर असल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं? स्पार्किंग वगैरे होत असते. ते त्याचं एक डिसॲडव्हान्टेज तुम्ही म्हणू शकता. स्पार्किंग इश्यू मी तुम्हाला आताच म्हटलं होतं. नंतर नॉट सुटेबल फॉर एक्सप्लोजिव्ह एन्व्हायरमेंट्स. बरोबर आहे? क्लिअर आहे? चलो नेक्स्ट. त्यानंतर बघा एक्सप्लेन ऑटो ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर काय? एक्सप्लेन ऑटो ट्रान्सफॉर्मर. आता हा एक्सप्लेन ऑटो ट्रान्सफॉर्मर जो असेल हा सुद्धा एक सिंपल एक क्वेश्चन आहे. याचे सुद्धा रिलेटेड बरेच क्वेश्चन तयार होऊ शकतात, पण हा क्वेश्चन जो असेल सिंगल क्वेश्चन आपल्याला कसा डिझाईन करता येईल किंवा कसा एक्सप्लेन करता येईल ते आता आपण या बघू. याचं सुद्धा मी सेम तसं फंक्शन तयार केलेत. अगोदर सुरुवातीला आपण थोडं कन्स्ट्रक्शन बघूया नेमकं काय असतं. सिंगल कंटिन्युअस वाइंडिंग म्हणजे एकच वाइंडिंग याच्यामध्ये असते. आपल्याला माहिती आहे 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर दोघांमध्ये फरक काय? तर 2 वाइंडिंगमध्ये 2 वाइंडिंग असते आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर फक्त एकच वाइंडिंग असते. बरोबर. त्यानंतर टॅप प्रोव्हाइडेड फॉर द आउटपुट. बरोबर. इथे तुम्ही जर बघितलं असेल हा गोल असं घुमत असतो. बरोबर. हा गोल जिथपर्यंत जाणार, समजा हे एक फिक्स पॉईंट असेल आणि हा गोल इथपर्यंत आली एवढी वाइंडिंग काम येईल, इथं गेला तर एवढी वाइंडिंग काम येईल. हा गोल जो असेल इथं गेला ते पूर्ण वाइंडिंग काम येईल, आणि हा गोल इथं गेला तर एवढी पूर्ण वाइंडिंग काम येईल, आणि हा इथे गेला तर पूर्ण वाइंडिंग, आणि हा परत इथं जर आला तर पूर्णच्या पूर्ण वाइंडिंग त्या सिस्टममध्ये एंटर होत असते. क्लिअर आहे? कळालं? अशा प्रकारे एक टर्मिनल त्याचा व्हॅरिएबल असतो आणि कसा असतो? फिक्स असतो. क्लिअर आहे? हां. त्यानंतर पार्ट्स ऑफ वाइंडिंग कॉमन टू बोथ प्रायमरी अँड सेकंडरी. म्हणजे सरळ त्याची एकच वाइंडिंग असते, प्रायमरी आणि सेकंडरीला कॉमन असेल. बरोबर आहे. आता त्याची वर्किंग तुम्ही बघू शकता. बेस ऑन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. कशाच्या बेसवर चालतो हा? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रिन्सिपल. इनपुट अप्लाइड टू फुल वाइंडिंग. आता वाइंडिंग पूर्णच्या पूर्ण वाइंडिंगच्या अक्रॉस काय करत असतो आपण? इनपुट द्यायचा असतो, आणि आउटपुट टेकन फ्रॉम टॅपिंग पॉईंट. आणि व्होल्टेज डिपेंड ऑन टर्न्स रेशो. म्हणजे याचा अर्थ काय सर? मी तुम्हाला समजून सांगतो बघा. ही जी असेल ही असते बघा प्रायमरी साईड. हे काय असेल तुमची प्रायमरी साईड. ही पूर्ण इकडची साईड जी काय असेल प्रायमरी साईड, म्हणजे इथे पूर्ण वाइंडिंग तुम्ही प्रायमरी साईडला वापरलेली आहे. आणि सेकंडरी साईडचा मी तुम्हाला म्हटलं ना, हा कसा आहे? हा फिक्स पॉईंट आहे, आणि हा जो असेल तो कसा आहे? व्हॅरिएबल पॉईंट. बरोबर. म्हणजे समजा तुम्ही इथून एवढा आउटपुट येऊ शकता. बरोबर आहे. इथून एवढंही आउटपुट येऊ शकता, इथून एवढंही आउटपुट येऊ शकता, इथून एवढे आउटपुट येऊ शकता, इथून एवढे आउटपुट येऊ शकता. लक्षात आलं? म्हणजे समजा तुम्ही जर बघितलं, समजा मी हा पॉईंट कनेक्ट केला तर फक्त ना फक्त एवढीच वाइंडिंग तुमची सिस्टममध्ये येणार आहे. बरोबर आहे. किंवा हा जर पॉईंट मी कनेक्ट केला तर मला एवढी वाइंडिंग माझी सिस्टममध्ये येणार आहे. बरोबर. म्हणजे असं एवढी वाइंडिंग माझी काय होईल? अशी सिस्टममध्ये ही वाइंडिंग माझी राहणार नाही. बरोबर आहे. म्हणजे काय? एवढीच वाइंडिंग माझी आउटपुट देणार आहे. क्लिअर आहे?
असं करत करत मी पूर्णच्या पूर्ण पण तिथं वापरू शकतो. लक्षात आलं म्हणजे काय, प्रायमरी आणि असेल तुमची सेकंडरी साईड. ओके, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं त्याचे काही टाईप्स वगैरे जर तुम्ही बघा, आता व्होल्टेज डिपेंड ऑन टर्न्स रेशो. मी तुम्हाला आता म्हटलं ना, व्होल्टेज डिपेंड ऑन टर्न्स रेशो, नंबर ऑफ टर्न जास्त तर व्होल्टेज जास्त, नंबर ऑफ टर्न्स कमी तर व्होल्टेज कमी. ओके, त्यानंतर बघा त्याच्या टाईप्स कोणकोणते, स्टेप अप ऑटो ट्रान्सफॉर्मर असेल, स्टेप डाऊन ऑटो ट्रान्सफॉर्मर असेल आणि व्हेरिएबल ऑटो ट्रान्सफॉर्मर. तिथे डिफरंट टाईप्स आहे. ओके, त्याचे ॲप्लिकेशन पण लक्षात ठेवा. व्होल्टेज रेग्युलेटर असेल, मोटर स्टार्टर असेल, लॅबोरेटरी टेस्टिंग असेल. ॲडव्हान्टेज आहे का त्याचे लेस कॉपर आहे. बघा ना, एकाच वाइंडिंग म्हटल्यावर कॉपर कमी वापरला, त्यामुळे स्वस्त पण आहे, इकॉनॉमिकल आहे, इफिशियन्सी पण जास्त आहे आणि कॉम्पॅक्ट साईज छोटा दिसतो. बरोबर. डिसएडव्हान्टेज काय, नो इलेक्ट्रिकल आयसोलेशन. बरोबर. आता मी तुम्हाला म्हटलं होतं प्रायमरी आणि सेकंडरीच्या साईडला आपण 2 वाइंडिंगमध्ये काय वापरतो, आयसोलेशन वापरत असतो. पण इथं तसं काय आहे का नाही, मग हे धोकादायक आहे. नॉट सेफ, सिम्पली फॉर हाय व्होल्टेज ॲप्लिकेशन आणि फॉल्ट डायरेक्टली ट्रान्सफॉर्मर बिटवीन सर्किट करण्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आयसोलेशन नाही. ओके, त्यानंतर बघा आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. इथे तुम्हाला मी काही न्यूमेरिकल्स दिली आहेत. बरोबर आहे. आता काही स्टार डेल्टाचे रिलेटेड न्यूमेरिकल्स आहेत, अजून तुम्हाला काही ट्रान्सफॉर्मरचे रिलेटेड आहे, जसं की एम्प्लिफिकेशन वगैरे असेल त्याचे रिलेटेड आहे, आणि अजून तुम्हाला टर्न्स रेशो असेल किंवा व्होल्टेज कॅल्क्युलेशनचे रिलेटेड तुम्हाला मी दिलेले आहे. बरोबर. आता तुम्ही इथं बघून घेऊ शकता. आता हे न्यूमेरिकल जे असेल तर आपण थोडे वन बाय वन आता थोडे डिस्कस करूया. बघा, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं सुरुवातीला, तर मी तुम्हाला तो स्टार डेल्टाचे रिलेटेड न्यूमेरिकल असेल तो आपण आता थोडं डिस्कस करूया. बघा, सगळ्यात पहिलं न्यूमेरिकल कुठलाही असू द्या, सॉल्व्ह करताना एक टेक्निक्स तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायची आहे. तर कुठली टेक्निक्स बघा, सगळ्यात सिंपल आहे. सगळ्यात पहिलं सुरुवातीला काय करायचं, तुम्हाला गिवन डाटा घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे, गिवन डाटा. मला गिवन डाटा काय दिला ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्हाला गिवन डाटा कळाला तर समोर कळेल, अदरवाईज तुम्हाला काहीही कळणार नाही. कारण तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे, त्यासाठी तुम्हाला गिवन डाटामध्ये दिलं काय आणि मिळवायचं काय हे कळणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. बघा, त्याच्यात आपण थोडं रीड करूया म्हणजे लक्षात येईल. अ 3 फेज ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड स्टार डेल्टा. द प्रायमरी स्टार लाईन व्होल्टेज इज 11 kV. फाइंड द सेकंडरी लाईन व्होल्टेज इफ द टर्न्स रेशो इज 10 to बरोबर आहे. म्हणजे सर टर्न्स रेशो तुम्हाला दिला बघा त्यांनी. बघा, N1 इज इक्वल टू काय असेल तुम्हाला 10 आणि N2 जो असेल तुम्हाला काय दिला त्यांनी 1. क्लिअर आहे. अजून गिवन डाटा काय वगैरे, द प्रायमरी लाईन व्होल्टेज म्हणजे VL किती दिलं तुम्हाला 11 kV. बरोबर आहे. त्यानंतर फाइंड द सेकंडरी लाईन व्होल्टेज. बरोबर आहे. तुम्हाला काय करायचं आहे, VL काढायचं आहे. तुम्हाला दिला त्यांनी प्रायमरी साईडचा, आणि तुम्हाला काढायचा कोणता रे, तुम्हाला काढायचा आहे सेकंडरी साईडचा. क्लिअर आहे, कळालं. ओके, चलो डेव. आता आपण थोडं डिस्कस करूया. बघा, त्यासाठी सगळ्यात पहिलं आपण थोडं स्टार आणि डेल्टा डिस्ट्रीब्यूट करून घेऊ, म्हणजे आपल्याला समजायला अजून सोपं जाईल. बरोबर. मग मी असं म्हणू शकतो, बघा, मी असं म्हणू शकतो फॉर स्टार कनेक्शन. बरोबर. मी काय म्हटलं, फॉर स्टार कनेक्शन. आता स्टार कनेक्शनसाठी आपला फॉर्म्युला माहिती आहे. बरोबर. आपला फॉर्म्युला काय आहे, VPH इज इक्वल टू काय असेल, VLY/√3 है ना. हा असेल आपला स्टारचा फॉर्म्युला. क्लिअर आहे. आता तुम्हाला त्यांचे, कारण स्टारमध्ये पहिले आपण स्टारचे काढून घेऊ, नंतर आपण डेल्टाचे काढून घेऊ. बरोबर. म्हणजे काय, VPH किती दिला तुम्हाला त्यांनी, VPH नाही दिला तुम्हाला, काय दिले बघा, VPH दिलेलं आहे का नाही, VL दिलेलं आहे. बरोबर. प्रायमरी साईडचं तुम्ही लिहून घेऊ शकता किती दिलं तुम्हाला, 11 kV म्हणजे किती, 11,000 डिवाइड बाय √3. बरोबर. आता हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर किती येतं, 6350 व्होल्ट. बरोबर आहे. चलो, असेल तुमचा फेज व्होल्टेज फॉर स्टार कनेक्शन. बरोबर. लक्षात आलं. त्यानंतर तुम्हाला त्याने काय सांगितलं, द प्रायमरी फाइंड द सेकंडरी लाईन व्होल्टेज. बरोबर. आता हे तुम्हाला VPH मिळाला फॉर स्टार कनेक्शन. ओके. आता त्याच्यानंतर बघा, आपल्याला काय काढायचं आहे, टर्न्स रेशो पहिला काढून घेऊया. बरोबर आहे. टर्न्स रेशो काढून घेऊ. टर्न्स रेशो काढला म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल. बरोबर आहे. आता टर्न्स रेशो तुम्हाला त्यांनी दिलेले आहेत. बरोबर आहे. काय तुम्ही असं लिहू शकता, VPH क्लिअर आहे ना, प्रायमरी साईड, आणि VPH सेकंडरी साईड, म्हणजे क्लिअर आहे, V1/V2. ओके. यालाच तुम्ही आणखी कसं लिहू शकता, N1/N2. हे आपले ट्रान्सफॉर्मेशन रेशो किंवा टर्न्स रेशो आपण असे लिहू शकतो. बरोबर आहे. तुम्हाला किती दिलं आहे त्यांनी, 10/1. बरोबर. म्हणजे आन्सर किती आला तुमचं, 10. क्लिअर आहे. टर्न्स रेशो किती आला तुमचा, 10 आला. ओके. त्यानंतर आता आपण थोडं डेल्टासाठी डिस्कस करूया. बरोबर. मी काय म्हटलं त्याला, आता फॉर डेल्टा कनेक्शन. काय म्हटलं मी त्याला, फॉर डेल्टा कनेक्शन. ओके. आता फॉर डेल्टा कनेक्शन जे असेल, तर डेल्टा कनेक्शनचा आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज कसा असतो, सेम असतो. बरोबर आहे. लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज कसा असतो, सेम. ओके. बघा, आता इथं जर तुम्ही बघितलं लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज आपला, बघा मी काय म्हणू शकतो,
व्ही एल, बरोबर आहे. हां, व्ही एल इज इक्वल टू काय नाही त्याला व्ही पी एच, बरोबर. मग आपल्याला काढायचं कोणता रे सेकंडरी साईडचा, बरोबर ना. फाइंड द सेकंडरी लाईन व्होल्टेज त्यांनी सांगितलं. मग आता आपल्याला माहिती आहे का व्ही एल आणि व्ही पी एच. आपल्याला सेकंडरीचा प्रायमरीचा व्होल्टेज माहिती आहे, बरोबर आहे, आणि सेकंडरीचा व्होल्टेज माहिती आहे का नाही. मग आता आपल्याला ते एक दिमाग लावावं लागेल, बरोबर. आता वरच्या इक्वेशनचा आपण थोडा यूज करूया. बघा, हे तुम्हाला थोडं आपण याला इरेज करू म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं आहे, बरोबर आहे. आपण थोडं वरच्या इक्वेशनचा यूज करूया म्हणजे तुम्हाला अजून समजायला इझी जाईल. बघा, आता त्यांनी आपल्याला वर काय दिले, आपण बघा तुम्ही असं लिहू शकता ना, व्ही पी एच आणि व्ही पी एच टू इज इक्वल टू तुमचा टर्न्स किती आला 10 आला. किती आला 10. मग तुम्ही हे काढू शकता ना व्ही पी एच म्हणजे काय सेकंडरीचं फेज व्होल्टेज तुम्ही काढू शकता. मग कसं लिहू शकता व्ही पी एच सेकंडरी व्होल्टेज इज इक्वल टू काय करणार तुम्ही 10 इंटू व्ही पी एच प्रायमरी व्होल्टेज. लक्षात आलं, बरोबर आहे. कळालं म्हणजे कसं लक्षात आलं. ओके, बघा आता व्ही पी एच मला काढायचं आहे. मग मी हा समोर लोटला, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय व्ही पी एच इथं काय येईल मग आता व्ही पी एच म्हणजे फेज प्रायमरी अपॉन 10, बरोबर. म्हणजे सरळ काय हा 10 जो असेल तो खाली येईल, बरोबर. आणि हा व्ही पी एच मध्ये समोर जाईल. आपल्याला माहिती आहे किती दिलं आहे तुम्हाला त्यांनी, आताच आपण काढला व्ही पी एच फेज वन प्रायमरी साईड. हा बघा किती आला 6350 डिवाइड बाय 10. लक्षात आलं. 0 आणि हा 0 कॅन्सल झाला म्हणजे तुमचं आन्सर किती आलं 635 व्होल्ट. किती आला रे 635 व्होल्ट. हां, आताच मी तुम्हाला जे लिहून दिलं होतं आपण आता तिथं वापस जाऊया. फॉर डेल्टा कनेक्शन काही आन्सर मग तुमचं व्ही एल सेकंडरी आणि व्ही पी एच सेकंडरी. किती आलं रे आपल्याला माहिती आहे सेम असतं 635 व्होल्ट. हे असेल तुमचं फायनल आन्सर. क्लिअर आहे, कळालं. ओके, म्हणजे सेकंडरीचा जो असेल तुमचा व्होल्टेज किती आला 635. क्लिअर आहे, कळालं. चलो नेक्स्ट एक्झाम्पल. हां, सिमिलरली इथे सुद्धा आपल्याला काय करायचे, सगळ्यात पहिले इक्वेशनचं काय घेऊ आपण आता गिवन डाटा घेऊया. म्हणजे गिवन डाटा घेतलं की तुम्हाला बाकी समजायला अजून इझी जातो. ओके, हां, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले EMF इक्वेशन जे असेल तुम्हाला माहीत पाहिजे. EMF इक्वेशन आपण ट्रान्सफॉर्मरचं काय रे काय EMF इक्वेशन तुम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे. काय ई इज इक्वल काय होतं 4.44 F∅N, बरोबर. लक्षात आलं F∅N. ओके, आता हे फाय जे असेल ते कोणते असतात Φm म्हणजे मॅक्झिमम फ्लक्स. ओके, क्लिअर आहे, कळालं. हां, आता F1 आणि N1 म्हणजे सरळ F1 F2 आपण लिहत नाही जनरली, पण N1 म्हणजे प्रायमरी साईड, N2 म्हणजे सेकंडरी साईड. क्लिअर आहे. बघा आता याच्यात काय दिलं ते आपण डिस्कस करूया. बघा ट्रान्सफॉर्मर हॅज 500 टर्न्स इन प्रायमरी वायंडिंग, बरोबर आहे. हां, म्हणजे सरळ मी काय म्हणू शकतो मला N1 जो असेल ते किती मिळालेले 500 टर्न्स. ओके, 500 टर्न्स प्रायमरी वायंडिंग, किंवा आपण याला असं लिहूया N1 म्हटल्यापेक्षा प्रायमरी लिहू आणि सेकंड लिहू. द मॅक्झिमम फ्लक्स इज, हां म्हणजे काय रे Φm मला दिलेले आहेत. किती आलं Φm माझ्या 0.02 वेबर. ओके, त्यानंतर अँड फ्रिक्वेन्सी इज 50 हर्ट्स. म्हणजे माझी फ्रिक्वेन्सीसुद्धा मला किती दिली रे 50 हर्ट्स. फाइंड द इंड्यूस EMF. मला काय काढायचं आहे ई काढायचं आहे. खूप सिम्पल एक्झाम्पल आहे, जस्ट तुम्हाला लक्षात येईल. बघा माझे प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स त्याने दिलेले आहेत. ओके, आणि फ्रिक्वेन्सी दिली आणि मला हे सुद्धा दिलेली आहे Φm म्हणजे मॅक्झिमम फ्लक्स. सिम्पली आता सहज तुम्ही काढू शकता, बरोबर आहे. हां, मग मला माहिती आहे माझं इक्वेशन काय ई इज इक्वल टू काय 4.44 F∅m हे असेल माझा N. ओके, हां सिम्पल आहे. सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या आहे म्हणजे याच्यामध्ये काही डाऊट घ्यायची गरज नाही, बरोबर. मग काय येईल 4.44 फ्रिक्वेन्सी किती दिली तुमची 50 हर्ट्स. Φm किती आहे 0.02 वेबर इंटू टर्न्स किती दिले आहेत 500. क्लिअर आहे. हां, आता जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर काय येईल ई इज इक्वल टू काय येतं ई इज इक्वल टू काय येईल 2220 व्होल्ट. ओके, हे असेल तुमचं फायनल आन्सर. क्लिअर आहे, कळालं. ओके, सगळ्यात पहिले तुम्हाला गिवन डाटा जो असेल तो काय तो दिला तो घ्या. त्यानंतर तुम्हाला काय काढायचं आहे ती लिहून घ्या. ओके, आणि त्यानंतर तुम्ही सिम्पल आपला फॉर्म्युला जो असेल त्याच्यामध्ये या व्हॅल्यू पुट आउट करून तुम्ही सहज आन्सर काढू शकता. ओके, चलो त्यानंतर नेक्स्ट बघा. हां, त्यानंतर नेक्स्ट बघा थर्ड न्यूमरिकल्स. आता हा सुद्धा ट्रान्सफॉर्मरच्या रिलेटेड आहे. बघा त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले गिवन डाटा घेऊया. काय दिलं गिवन डाटा
काय काय दिलं आहे बघा. ट्रान्सफॉर्मर हॅज प्रायमरी व्होल्टेज, हा म्हणजे काय दिलं तुम्हाला त्यांनी, VP दिला, किती दिलं रे, 2200 व्होल्ट. ओके, त्यानंतर अँड सेकंडरी व्होल्टेज VS. ओके, VS किती दिलं तुम्हाला, 220. हां, देन फाइंड द टर्न्स रेशो. बरोबर, काय करायचं सांगितलं तुम्हाला, फाइंड गिवन डाटा तुम्ही केलेला आहे, फाइंड टर्न्स रेशो. बरोबर, टर्न्स रेशो म्हणजे काय म्हटलं तुम्हाला, तुम्ही म्हणू शकता N, हा समजा N असेल, NP तुम्हाला माहिती आहे का, नाही आहे, आणि NS पण तुम्हाला माहीत नाही. बरोबर, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, टर्न्स रेशो काढायचा आहे. मग आता टर्न्स रेशो काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बघा. आपल्याला माहिती आहे की आपण ट्रान्सफॉर्मेशन रेशो आपण ऑलरेडी बघितलं आहे. बरोबर आहे, आपण काय बघत असतो, VS/VP असेल. बरोबर आहे, तुम्हाला हे थोडं ओव्हरव्ह्यू माहीत पाहिजे. बरोबर, NS/NP असेल, तसंच आपण म्हणू शकतो ES/EP असेल, आणि आपण म्हणू शकतो IP काय असेल, IS. हा ट्रान्सफॉर्मेशन रेशो तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, आता ट्रान्सफॉर्मेशन रेशो तुम्हाला काय सांगतो बघा. प्रायमरी साईड आणि सेकंडरी साईड जे असेल, किंवा मी म्हणू शकतो V1 किंवा V2. बरोबर आहे, आता बऱ्याच ठिकाणी आपण त्याला V1 V2 म्हटलं जातं, किंवा त्याला बऱ्याच ठिकाणी VP आणि VS म्हटलं जातं. आता आपल्याला माहिती आहे आपल्या याच्यातलं काढायचं कंटेंट कोणकोणतं इम्पॉर्टंट आहे ते आपण थोडं आता बघून घेऊ. बरोबर आहे, आता यातलं कंटेंट कोणकोणतं तुम्हाला दिलेलं आहे तो तुम्ही शोधून घेऊ शकता. बरोबर आहे, मग तुम्ही काय करू शकता, हे बघा, आता तुम्हाला याच्यापैकी काय काय दिलं आहे हे बघा. हा रेशो तुम्हाला दिलेला आहे. बरोबर आहे, आणि हा रेशो तुम्हाला फाइंड करायचा. मग हे तुम्हाला घ्यायची गरज आहे का, नाही. म्हणजे इंडायरेक्टली तुम्ही या चारपैकी कुठलाही रेशो तुम्ही वापरू शकता. लक्षात आलं. ओके, म्हणजे इंडायरेक्टली तुम्हाला कधी कधी मी तुम्हाला परत सांगतो की नोटेशन जे असेल तुम्ही लक्षात ठेवा. कधी कधी तुम्हाला असे दिलं जातं V1/E2, किंवा म्हणू शकतो मी N1/N2. बरोबर आहे, किंवा म्हणू शकतो E1/E2, किंवा म्हणू शकतो I2/I1. तुम्हाला कधी कधी रेशो असा दिला जाईल. 1, 2 याला घाबरून घ्यायचं नाही. बरोबर आहे, 1 म्हणजे सरळ प्रायमरी साईड, आणि 2 म्हणजे सरळ काय असेल तुमची सेकंडरी साईड. बरोबर आहे, मग आता इथं दिलं काय तुम्हाला, त्यापासून तुम्हाला ते न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, आता याचं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय काय दिलं आपण ते बघूया. आता त्याच्यामध्ये तुम्हाला गिवन डाटा जो असेल, हां, आता टर्न्स नाही, हां, म्हणजे इनडायरेक्टली सरळ फाइंड टर्न्स रेशो. ओके, हां, बघा, आता तुम्ही इथं लिहू शकता V1, नाही, इथं थोडं तुम्हाला डाटा राहिलेला आहे. हां, इथं तुम्हाला टर्न्स रेशो त्यांनी दिलेला आहे. फाइंड टर्न्स रेशो तुम्हाला गिवन असेल. बघा 200. हां, मग आपण याला कसं लिहू शकतो, समजा मी म्हणू शकतो V1/V2, कारण आपल्याला व्होल्टेज दिलेलं आहे ना. ओके, हां, आणि इकडे काय लिहू शकतो मी, N1/N2. क्लिअर आहे, कळालं. हां, आता यालाच म्हणतो असतो आपण टर्न्स रेशो. याला काय म्हणतो आपण, टर्न्स रेशो. बरोबर आहे, मग मी असं म्हणू शकतो ना. बघा, आता मी याला असं म्हटलं N1/N2 इज इक्वल टू काय, V1/V2. बरोबर आहे, V1/V2. आता V1/V2 जे असेल याला काय म्हणतो आपण, माझा हा, हां, आता यालाच आपण काय नाव दिलं रे, टर्न्स रेशो. याला काय नाव दिलं आपण, टर्न्स रेशो. मग बघा, तुम्हाला इथं तुम्हाला V1 दिलेला आहे, किती दिलं आहे त्यांनी, 2200, आणि V2 सुद्धा तुम्हाला दिला किती दिला त्यांनी, 220. बरोबर आहे. आता तुम्ही जर याला कट केलं तर काय होईल, 0 0 कट होईल, आणि हे असेल 1 1, म्हणजे राहिलं काय तुमचं फक्त 10 डिवाइड बाय खाली काय आलं 1. बरोबर, काय आलं 10 डिवाइड बाय खाली काय आलं 1, म्हणजे आन्सर किती आहे तुमचा 10. बरोबर, म्हणजे तुमचा टर्न्स रेशो जो असेल तो काय असेल रे, मग टर्न्स रेशो इज इक्वल टू काय असेल तुमचा 10⁻1. दॅट इज युअर टर्न्स रेशो, म्हणजे नंबर ऑफ टर्न इन प्रायमरी साईड ऑफ 10 आणि सेकंडरी साईडला 1, म्हणजे याला म्हटलं आपण N1, याला म्हटलं आपण N2 म्हणू शकता. क्लिअर आहे, कळालं. चला, अपेक्षा करतो मित्रांनो की तुम्हाला आतापर्यंत जेवढा टॉपिक आपण डिस्कस केला तो कळाला असेल. एवढं करून जर सुद्धा तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तुम्ही मला मेसेज किंवा कमेंट करू शकता. चला, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, थँक्यू.